Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. बऱ्याचशा मुलांनी आणि पालकांनी रिक्वेस्ट केली की सर जी MPSP आहे म्हणजे जी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आहे यावर आधारित सुद्धा तुम्ही इयत्ता तिसरीचे व्हिडिओ बनवा. तर आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित यामधील पहिली एक्झरसाइज आज आपण तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये येतील. प्रत्येक व्हिडिओ हा शेअर करणं व्यवस्थित जमणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलवर असाल तर ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहणं शक्य होईल. चला तर आपण एक्झरसाइज नंबर फर्स्ट सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे ते सॉल्व द फॉलोइंग. ओके, हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर इन अ स्क्वेअर. म्हणजेच काय की चौरसाला किती शिरोबिंदू असतात. आता येथे जर तुम्ही पाहिलं हा चौरस आहे. ओके, त्याला व्हर्टायसेस किती आहेत म्हणजे शिरोबिंदू किती आहेत 1 2 3 4. सो 4 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे आहे बघा, हाऊ मेनी साइड्स आर देअर इन अ रेक्टेंगल. म्हणजे आयताला किती बाजू असतात. तुम्ही जर इथं आयत काढला तर आयताला किती बाजू असतात 1 2 3 4. मग 4 कुठे आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा आहे पहा, यातला प्रत्येक मार्क तुम्हाला पडला पाहिजे म्हणजे आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश साध्य होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ राईट अँगल. म्हणजे खालीलपैकी काटकोन कोणता. आता राईट अँगल कोणत्या पद्धतीचा असतो, अशा पद्धतीचा असतो राईट अँगल. म्हणजेच इथे 90 अंशाचा काटकोन, जो 90 अंश तयार होतो त्याला काटकोन म्हणतात, राईट अँगल म्हणतात. तर अशा पद्धतीची आकृती कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ओके, सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. बाकीची जी कन्सेप्ट आहे म्हणजेच ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन, ऑप्टस अँगल म्हणजे विशाल कोन आणि काटकोन म्हणजे राईट अँगल, त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही चॅनलवर जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून ती कन्सेप्ट व्यवस्थित कळतील. पुढे पहा, चौथा प्रश्न आहे, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम एनी 2 पॉईंट्स पासिंग थ्रू देम. म्हणजे दिलेल्या 2 बिंदूतून किती रेषा काढता येतील. पहा, इथे 2 बिंदू दिलेले आहेत असं समजा आणि त्याच्यातून किती रेषा काढता येतील पहा. याच्यापेक्षा दुसरी रेषा काढता येईल का नाही, म्हणजे फक्त एकच रेषा काढता येईल. सो चौथ्याचं उत्तर काय 1 आणि ते कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज अ स्क्वेअर. म्हणजे खालीलपैकी कोणती आकृती ही चौरसाची आहे, ज्याच्या चारी बाजू सारख्या असतात त्याला स्क्वेअर बोलतो आपण. तिथे जास्त टाइम घालवायला नको, त्याच्यामुळं ही जी आकृती आहे पहा इथं चारी बाजू सारख्या आहेत, ही रेक्टँगलची आहे आणि ही स्क्वेअरची आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटर ह्याच्या नावामध्येच आहे की ऑल साइड्स आर इक्वल. त्याला मराठीमध्ये म्हणतात समभुज त्रिकोण. म्हणजे त्याच्यात इक्विलॅटरचे पहा मी फिगर काढतो. इक्विलॅटर म्हणजेच ऑल साइड्स आर इक्वल. ओके, म्हणजे ज्याच्या तीनही बाजू सारख्या असतील. मग अशा पद्धतीची आकृती कुठे आहे तर ते ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. जो 7वा आहे बघा इथे, what type of angle will be formed between the hour hand and the minute hand of a clock at 3 o'clock. म्हणजेच काय की 3 वाजता घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होईल. आता घड्याळामध्ये तुम्हाला सांगायला नको की घड्याळ अशा पद्धतीचं असतं, इथे 3 असतो आणि इथं 12, म्हणजे 3 अशा पद्धतीने वाजतात. मग हा अँगल कोणता तयार होतो तर राईट अँगल तयार होतो, म्हणजेच काटकोन तयार होतो. मग तो ऑप्शन कुठे आहे तेवढं फक्त शोधायचं आहे, राईट अँगल. सो ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे राईट अँगल किंवा काटकोन. पुढे पहा, द डॉट डॉट साइड्स ऑफ अ रेक्टेंगल्स आर इक्वल. म्हणजेच काय
आयताच्या टिंब बाजू समान असतात. आता आयताची आकृती जर आपण बघितली तर आयताच्या ह्या समोरासमोरच्या बाजू काय असतात, इक्वल असतात. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲपोजिट साईड्स. समोरासमोरच्या साईडला काय म्हणतात, ॲपोजिट साईड्स. ठीक आहे. तर मग ॲपोजिट कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, द सम ऑफ ऑल द 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते. तर हे जे त्रिकोण असतात इथे लक्षात घ्या की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. जर तुम्हाला चौकोन विचारला असेल तर ती 360 असते, हे लक्षात ठेवा. ओके. सो आपल्याला त्रिकोण विचारलेला आहे, त्यामुळे 180 कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा आहे, व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि नेहमीप्रमाणे हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. व्हॉट इज अ शेप ऑफ अ हँकरचिप. म्हणजेच हात रुमाल कोणत्या आकाराचा असतो. राऊंड म्हणजे गोल आकाराचा असतो का, रेक्टेंगल म्हणजे आयत असतो का, ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी असतो का, आणि स्क्वेअर म्हणजे चौकोनी असतो का. तर ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि उत्तर टाकताना स्वतःचं नाव टाका, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणी उत्तरं दिलेली आहेत त्यांचे नाव जाहीर करू, जेणेकरून तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि कन्सेप्ट क्लिअर होते. या दुहेरी उद्देश साध्य होईल आणि तुमचा स्कोअर चांगल्या पद्धतीने येईल. आशा करतो की हा व्हिडिओमधल्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जी आपले बंधू भगिनी ह्या परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांचाही स्कोअर चांगला येईल. धन्यवाद.